नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पूनम तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर आज ना काय झालं आहे, आणि याचं आणि तिच्या पप्पाचंच भांडण झालं आहे. तसं तर ते रोजच भांडत असतात. आज जरा जास्तच सिरियस पण नाही, फालतू कारण होतं. म्हणजे काय झालं, ही दोघं भांडत होती, म्हणजे असं मस्ती चाललेली दोघांची. तर ना काय झालं, तिच्या पप्पाने काय केलं, तिला बेडवरून असं खाली मी बघितला फरशीवर अलगद ठेवलं, म्हणजे असं नाही की टाकून दिलं. फरशीवर हळूच सोडलं तिला. तर ती जास्त ओरडायला लागली. मग ह्याला आला राग की का ओरडायला लागल्यास म्हणून. तर तिचं मत काय, मला थंड लागलं खाली, त्यामुळे ती ओरडायला लागली, रडायला लागली. त्याच्यावरून म्हणजे ह्या दोघांचं भांडण. त्याला आणि हिला घ्यायचं होतं गोदी, म्हणजे असं तिला हात लागतो असं झोपायला दुपारचं किंवा संध्याकाळचं, आणि ती पप्पाजवळच जास्त झोपते. तर आणि मग तिला तो घेईना झालता. तो काय म्हणत होता की मला सॉरी बोल, मम्मी घेतो, कारण मी तुला मारलं नाही आहे. पण ती ऐकायला तयार नाही, आणि त्यांचं भांडण झालं. तर चला बघूया ती कशी झोपली, मी तुम्हाला दाखवतो. तर ना ते दोघांचे भांडण झालेत म्हणून ही अशी खाली पोत हातरून झोपली. ए या काय झालं सांग बघू. इथं झोपलं. तर हिला ना गोदी झोपायचं आहे पप्पाच्या, आणि पप्पा म्हणते सॉरी म्हण, मग मी तुला घेतो. ही म्हणते मी का बोलू, माझी गलती नाही आहे. आणि कुणाची गलती आहे, पप्पाची. काय झालं सांग. हे अन्या घे की तिला, अरे ते पोत्यात झोपल्या बा. अन्या घ्यायला पप्पा घ्यायला की आता. आणि तू म्हण सॉरी. हा म्हणला बजा, म्हटलं सॉरी. सरळ म्हण की रे. ए अन्या सरळ सॉरी म्हण. हा म्हणला बघ. मग आणि कसं म्हणायचं, सॉरी. नुसतं सॉरी म्हण, नुसतं. उठल्यावर उठक बैठक काढतो पप्पा, आता सॉरी म्हणून घे. मग घेणार नाही बघ गोदी पप्पा. आणि नुसतं सॉरी म्हण की. आणा या नाटक नाही हा. मग झोप होत्यातच. हा राहू दे. अंकल आहे आणूया. तर ना त्याला आणायला तिचं पप्पाचं सॉरी काय पटेना. मग शेवटी अशी पप्पाच्या खाली पायशाला जाऊन झोपली ती, पण जवळ काय गेली नाही. सॉरी म्हणत तिला. गोलू पप्पाला सॉरी म्हणायला. सॉरी सॉरी. म्हणले झोपले असते.
तू पण म्हणत तिला सॉरी बेबी. अशा पद्धतीने या दोघांचं भांडण मिटलं. हे नेहमीचंच असतं, भांडतात आणि परत एक होतात. ते एक भाऊ बहीण असतात ना, उंदीर मांजरसारखं, तसं ह्या दोघांचं असतं. जितकं प्रेम आहे ना तितकं भांडण त्यांचं असतं नेहमीचं. तर काहीसं भांडण झालं या दोघांचं. असं हे नेहमीचंच आहे, कायम इतकी भांडतात ही दोघंजण, त्याला लिमिट नाही. असे 5 मिनटात भांडतात, 5 मिनटात एक होतात. एवढं ह्या दोघांचं म्हणजे पटत अजिबात नाही. आणि पटलं तर ना मग मी बाजूला होते, कारण मला मग दोघं हे मिक्स करून घेत नाही. आणि बऱ्यापैकी हे दोघंच एक असतात, भांडतात आणि एक होतात. आणि मी एकटीच असते कायम. तर असं म्हणजे हिचं काय माहिती आहे का, आणि ह्याचं हट्टी भरपूर आहे. म्हणजे लगेच ना असं सॉरी म्हणणं हे नाही. पप्पाच्या बाबतीत म्हणजे बाकी वेळेला ती म्हणते, पण पप्पासमोर जास्त हट्टीपणा तिचा येतो. म्हणजे मुली असतातच तशा, मी पण होतो आणि आहे अशीच मी पण. म्हणजे एक मुलगीचं आणि बाबाचं ते नातंच वेगळं असतं, म्हणजे शब्दच नाही त्याला. असं म्हणजे माझी मम्मी मला सारखी म्हणायची, तू नुसती पप्पाची बाजू घेते, तू असं करते, तू तसं करते. आत्ता मला कळायला लागले मम्मीची सिच्युएशन काय असते, की म्हणजे बाप लेक एकत्र आलं ना, म्हणजे आई एकटीच पडून जाते असं. तर आज आमच्यात पण असंच आहे. म्हणजे मी आणि पप्पा एकत्र असायचो, आणि अक्षय आणि मम्मी ह्या दोघांचं जमायचं, आणि माझं आणि पप्पांचं अजूनही तसंच आहे. म्हणजे अक्षयचं आणि मम्मीचं जास्त पटते, आणि पप्पांना एकटं टाकतात ते. त्यामुळे पप्पा काही झालं ना मला फोन करतात, की बघ पूनम असं झालं. म्हणजे दीदी म्हणतात मला पप्पा, दीदी असं झालं बघ, असं झालं तसं झालं. मग मी पप्पांनाच म्हणते की पप्पा तुम्ही शांत बसत जाऊ, तुम्ही काही बोलत जाऊ नका, ती दोघं एक आहेत. तर असं म्हणजे इतकं आमचं असं आहे. आणि हिचं पण अनयाचं आणि तिच्या पप्पाचं पण तसंच झालं आहे. म्हणजे ही दोघं एकत्र असतात आणि मी एकटी असते. आता बघू दुसरं बाळ, मी काय ह्यांना दोघांना आता म्हणतो दुसरं बाळ आलं ना, तर मग मी आणि बाळ एक गट्टी करणार आणि तुम्ही दोघं एक गट्टी करा. ते असं काहीसं होतंच आहे. भरपूर अनया त्याला बोलली पप्पाला की असं तसं. ह्यांचं पहिलाचं भांडण मी रेकॉर्डच नाही केलं, नाही तर खूप सारं म्हणजे एकमेकाला बडबडत होते. हा तिला म्हणतो तू सॉरी म्हण, ही म्हणतात तू सॉरी म्हण, ह्याच्यावर ह्यांचा असं वाद. तर असं काहीसा होता हा आजचं दुपारीच, म्हणजे आता जस्ट झालेलं हे यांचं भांडण. आता तिचा पप्पा ड्युटी गेला आहे आणि ती गेली झोपी आता. तर असं काहीसा होता हा आजचा दिवस. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळी.